माढाचे महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त वक्तव्याची ऑडिओ क्लिप आर पाटील यांनी सांगलीत पत्रकारांना ऐकवली। सदाभाऊ खोत यांनी सेना भाजपवर टीका केल्याचा सूर या क्लिपमध्ये ऐकायला मिळतोय। त्यांनी त्यांच्या मतदारसंघात 50 कोटी वाटल्याचा दावा या क्लिपमध्ये केलेला आहे। काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेलो असतो तर विधान परिषद तरी मिळाली असती असा दावाही त्यांनी केलेला आहे। सदाशिव खोत हे युतीचे उमेदवार आहेत आणि त्यांनीच म्हटलंय ह्या स्टिंग ऑपरेशनमध्ये की भारतीय जनता पार्टीचे लोक प्रत्येक मतदारसंघामध्ये 50 कोटी रुपये खर्च करतायत। आता त्यांच्या मित्रपक्षाचा उमेदवार असलेला एक जबाबदार माणूस जर ही माहिती सांगत असेल तर हिची अतिशय गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे। निवडणूक आयोगाने एक स्वतंत्र कमिशन नेमून या सगळ्या गोष्टीची शहानिशा केली पाहिजे। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट जाऊयात। आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्याबरोबर आहे। प्रताप, आत्ताच आपण आर पाटील यांची देखील प्रतिक्रिया ऐकली। खरोखरच ही सीडी इतकी वादग्रस्त जर का असेल तर ज्या तऱ्हेनं महायुतीच्याच उमेदवारांनी त्याच पक्षाच्या उमेदवारावरती ज्या तऱ्हेनं टीकेची सूर उडवली आहे, आता खरोखरच याच्यातून वाद निर्माण होईल, काय वाटतं, काय राजकीय पडसाद असतील? नक्कीच राजकीय पडसाद मोठ्या प्रमाणात उमटायला सुरुवात झालेली आहे। कारण माढा मतदारसंघामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्या समोर सदाभाऊ खोत यांनी कडवं आव्हान निर्माण केलेलं आहे। त्याच्यामुळेच याकडं विशेष गांभीर्यानं असं सगळे पाहतायत। दुसरी गोष्ट अशी की आर पाटील यांनी पत्रकार बैठक घेऊन सांगितले की ही क्लिप आहे ती सदाभाऊ खोत यांची आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की कोट्यावधी रुपये शिवसेनेची लोक आणि भाजपचे लोक आपल्या मतदारसंघावर खर्च करतात, तर आमच्याकडे का खर्च करू शकत नाहीत अशा प्रकारचा सवाल त्यामध्ये उपस्थित केलेला आहे। पण दुसरीकडे मात्र सदाभाऊ खोत यांनी याचा स्पष्ट नकार देऊन सांगितलेलं आहे की यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, त्याच्यामुळे आपल्यावर अशा प्रकारचे आरोप करतायत असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतलेली आहे। त्या संदर्भात तक्रार दाखल केलेली आहे। जोपर्यंत या तक्रारीचं निवारण होत नाही तोपर्यंत ही क्लिप आलीच कशी बाहेर अशा प्रकारचा सुद्धा ते सवाल उपस्थित करतात। राज्याचे गृहमंत्री अशा प्रकारे जर बेजबाबदारपणाने वागत असतील किंवा अशा प्रकारचे क्लिप तयार करून ते मतदारसंघांमध्ये वाटून संभ्रमावस्था तयार करत असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवलेली आहे। त्याच्यामुळेच आरोप प्रत्यारोप सुरू झालेला आहे। या क्लिपमध्ये किती तथ्य आहे हे निवडणूक आयोग ठरवेलच, पण मतदानाच्या एक दिवस आधी या क्लिपचा सुळसुळाट सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला आहे। त्यामुळे याचे परिणाम कसे उद्या पडतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। निश्चित। धन्यवाद प्रताप, माहिती दिल्याबद्दल। प्रताप नाईक आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।